श्री येडेश्वरी देवी यात्रा महोत्सव निमित्त येरमाळा येथे येणाऱ्या सर्व भाविकांचे धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत। सदरील यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलीस दल सतर्क व सज्ज आहे। दिनांक 2 एप्रिल व 3 एप्रिल या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पुढील प्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे। श्री येडेश्वरी देवी यात्रेच्या अनुषंगाने येरमाळा गावात व मंदिर मार्गावरील सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेले आहे। यात्रा व्यतिरिक्त इतर काही कामांसाठी जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक व्यवस्था वळवण्यात आलेली आहे। पुणे तसेच बार्शीवरून येणाऱ्या वाहनांनी कुसळंब पांगरी येडशी मार्गे धाराशिव लातूरला वळवण्यात येत आहे। कळंबवरून येणारी वाहने मनुष्यबळ पाठीवरून मोहा मार्गे ढोकी व बावी मार्गे वाशीला वळवण्यात आली आहे। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पुढील प्रमाणे पार्किंग व्यवस्था व तात्पुरते बस स्थानक उभा करण्यात आलेले आहे। कळंब मार्गे येणाऱ्या वाहनांनी येरमाळा उड्डाणपुला जवळील उजव्या बाजूस हॉटेल श्री साईच्या पाठीमागील शेतामध्ये वाहने पार्क करावीत। छत्रपती संभाजी नगर मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांनी येरमाळा उड्डाणपुला जवळील हॉटेल शिवराज च्या पाठीमागील शेतात वाहने पार्क करावीत। धाराशिव मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांनी डाव्या बाजूस BSNL ऑफिस जवळील जागे वाहने पार्क करावीत। तर पुणे व बार्शीवरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांनी श्री येडेश्वरी देवीच्या कमानीच्या उजव्या बाजूस वाहने पार्क करावीत। सर्व वाहनांना येरमाळा शहरात प्रवेश बंद असेल। याबरोबरच या सर्व पार्किंगवर बस स्टँड ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र तसेच शौचालय देखील उपलब्ध असणार आहे। भाविकांनी पार्किंग स्थळी आपली वाहने पार्क करून पार्किंगच्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत पायी जावे लागेल। देवी येडेश्वरीच्या यात्रेनिमित्त येरमाळा येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी धाराशिव पोलीस दल यांच्या वतीने पोलीस ठाणे येरमाळा येथे यात्रा मदत केंद्र उभारण्यात आले असून या यात्रेदरम्यान खालील कुठलीही अडचण आल्यावर खालील व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेजद्वारे अन्यथा टेलिफोन क्रमांकावर कॉल करून आपण मदत मिळू शकता। जसे की हरवलेली व्यक्तींच्या माहितीसाठी, मदतीसाठी, वैद्यकीय मदतीसाठी, चोरी, अपघात, भांडण, आग, वीज आदी घटनांची माहिती देण्यासाठी अथवा मदतीसाठी, संशयित हालचाली अथवा संशयित व्यक्तीची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे। आपणही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून ही यात्रा शिस्तबद्ध व संयमाने व्हावा असे आवाहन धाराशिव पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।